रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. आज आपण एक चार अभंग बघूया आणि आता भक्तिगीत पण ऐकूया. हे चार अभंग जे आजचे आहेत, मुद्दाम निवडलेले नाही आहेत, नेहमीसारखेच जे आलेत त्या क्रमानं आपण जातो. अं, यामध्ये एक मिश्र भावना आहे, म्हणजे धन्य झाल्याची पण भावना आहे आणि साधनेमधली पण एक भावना आहे की मला अजून मन चपळ आहे, त्याच्यावर नियंत्रण करायला जमत नाही. असा हा दोन्ही मिक्स आहे आणि हा असं मिश्रण असणं पण फार अत्यावश्यक असतं. म्हणजे भक्तीच्या टोकाला माणूस पोचतो कुठे हे पण कळतं आणि त्या प्रवासामध्ये अं, काय करायला पाहिजे हे पण कळतं. असा असा भाव आहे. बघा, हा असा धन्योहम असा असा भाव आहे पहिल्या ह्या आजच्या पहिल्या अभंगामध्ये. धन्य ते पंढरी, धन्य भीमा तीर. धन्य ते पंढरी, धन्य भीमा तीर, आणियले सार पुंडलिके. या पुंडलिकाचा इतका प्रेमानं उल्लेख सगळे वारकरी आणि सगळा संत परिवार करतो. याचं कारण विठ्ठल हा हे दैवत आहे, तेच पुंडलिकामुळे आहे अशी श्रद्धा आहे. पुंडलिकाच्या आधी विठ्ठलाचं नाव नाही आणि म्हणून 24 हा वेगळा असं आमच्याकडे म्हणलेलं आहे. 24 अवतार झाले, त्या अवतारात काही नाव नाही, विठ्ठलाचं नावच नाही. विठ्ठलाचं नाव हे पुंडलिकांमुळेच आहे. अभ्यास करणारे जे आहेत ते मंडळी म्हणतात की पुंडलिक हाच विठ्ठल असेल, असं अशा अभ्यास करणाऱ्यांचा संप्रदायामधली समजूत अशी आहे की पुंडलिकांनी आणलेला आहे हा विठ्ठल. ते जशा त्याच्या गोष्टी आहेत. धन्य ते पंढरी, धन्य भीमा तीर, आणिले सार पुंडलिके. त्यातला हा सार फार महत्वाचा आहे. हे जे सार जे आहे सगळ्या भक्तीचं, सगळ्या अध्यात्माचं, हे सार विठ्ठल आहे आमच्या संप्रदायाचं आणि ते पुंडलिकानं आणले. धन्य तोही लोक अवघ्या दैवांचा, सुकाळ प्रेमाचा घरोघर. हे जे सार आणलेलं आहे पुंडलिकानं, त्या साराचं स्वरूप काय आहे, तर प्रेम हे त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे सुकाळ प्रेमाचा घरोघरी. धन्य का झालेली आहे पंढरी, तर विठ्ठलाच्या प्रेमामुळे सगळी घरं दारं अशी भरून गेलेली आहेत. त्यामुळे प्रेम हाच भाव आहे जगण्यावरला. त्यामुळे आम्ही धन्य आहोत. धन्य तेही भूमी, धन्य तरुवर. ही सगळी भूमी धन्य आहे, ही तरुवर धन्य आहेत, कारण सगळ्यांमध्ये आपापसामध्ये विठ्ठलाच्या प्रेमाचं असं नातं निर्माण झालं. प्रेमाच्या बंधनानं ही सगळी एकमेकाला जोडली गेलेली आहे. त्या प्रेमाच्या अवकाशामध्ये आम्ही सगळे, जे जे कोणी आला त्या अवकाशात, तो तो धन्य झाला, असं म्हणायचा हा प्रकार आहे. धन्य तेही भूमी, धन्य तरुवर, धन्य ते सरोवर तीर्थरूप. सगळं धन्य झालेलं आहे. हा जो अध्यात्माचा सगळ्यात मोठा मोठा भाग जो अध्यात्माचा आहे, की जो जो माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये फार उशिरा मला कळला. कळल्यानंतर मी तो धरून ठेवला, हा भाग वेगळा. पण एकत्वाचा जो भाग आहे ना, तो सगळ्यात महत्वाचा. अध्यात्म हे देव आहे का नाही भोवतीच फिरत आहे, असं जे अनेक काळ वाटत राहिलं, तसं नसून देव ही एक एजन्सी आहे की जी एकीकरणाला मदत करणारी आहे. तर ह्या एकत्वाचा जो फील आहे ना, एकत्वाची जी भावना आहे की, आणि त्या एकत्वामध्ये प्रेम आहे, त्या एकत्वामध्ये परस्पर सहाय्य आहे, एकमेकाचा आधार देणं आहे आणि त्याच्याही पेक्षा फार पलीकडे जाणं आहे. त्या प्रेमाच्या अनेक अवस्था आहेत. हा जो अध्यात्माचा प्रेम हा जो भाग आहे ना, हा हा सांगितला गेला नाही, आम्हाला आकलन झालं नाही आणि आम्ही केवळ एक देव आहे, मग त्या देवाचं नाव विठ्ठल असेल, नारायण असेल, विष्णू असेल, शंकर असेल, काय काय असेल, तो तो अल्ला असेल, काय तो आहे का नाही ह्याच्या भोवतीच ती चर्चा आहे. आणि असेल तर त्याला घाबरलं पाहिजे, नसेल तर त्याचं काहीतरी असं अशा पद्धतीचं एक रिॲक्शन अशी होती. त्याच्या पलीकडे आता हे जे अभंग आहेत ना, तुकाराम म्हणते हे खरं अध्यात्म म्हणजे काय हे सांगणारे अभंग आहेत. हे जे धन्य 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 हा जो आहे ना, हा धन्य काय आहे, हा धन्य प्रेमातून आलेला धन्यपणा आहे. धन्य तेही भूमी, धन्य तरुवर, धन्य ते सरोवर तीर्थरूप. म्हणजे कोणतीही गोष्ट, एक झाड असू दे, एक माणूस असू दे, एक पक्षी असू दे, हे आयसोलेटेड राहत नाहीत, एकमेकापासून तुटलेले, अशा तुटलेपणाला स्थान नाही यामध्ये. ते एकमेकाशी प्रेमानं जोडले गेले आहेत आणि हे प्रेम केवळ ऐहिक नाही, हे प्रेम शारीर नाही, हे प्रेम विठ्ठलाचं प्रेम आहे. विठ्ठलाच्या प्रेमातून आम्ही एकमेकाशी जोडले गेलो आणि त्यामुळं हे प्रेम स्थिर आहे, हे प्रेम शाश्वत आहे. धन्य ते सरोवर तीर्थरूप, धन्य त्या नरनारी, मुखी नाम ध्यान. हे इथं महत्वाचं आहे. तिथे मुखी नाम ध्यान असल्यामुळं धन्य झालेले आहे. धन्य ते नरनारी, धन्य त्या नरनारी, मुखी नाम ध्यान, आनंदे भवन गरजत असे. आनंदानं गरजत आहे, भक्तीच्या आनंदानं सगळं भुवन जे आहे ते गरजत आहे. भवन आहे, घर आहे, ते गरजत आहे.
धन्य पशु पक्षी. काय काय धन्य व्हावं बघा बरं. इथं इथं कुणाचाही धिक्कारच नाही. धन्य पशु पक्षी कीटक पाषाण. बघा बरं नातं कसं जोडायचंय. हे भक्तीतलं अध्यात्म आहे. हे ह्याचं नातं आहे ना, त्याचं सर्व दूर आहे. त्याला देश नाही, त्याला दिशा नाही, त्याला वेळ नाही, त्याला जात नाही, त्याला काय लिंग नाही, त्याला काहीही नाही, त्याला निर्जीव नाही, त्याला सजीव नाही. सगळं जे म्हणून काही भूतमात्रांचं अस्तित्व आहे त्या सगळ्याशी हा प्रेमाचा बंध आम्ही जोडायला लागतो केवळ विठ्ठलावर प्रेम केल्यामुळं. धन्य पशु पक्षी कीटक पाषाण. बघा बरं, कीटक म्हणल्यानंतर सगळं आलं. पाषाण अवघा नारायण अवतरला. आता ही कविता नाही आहे, हा तुकारामांचा अनुभव आहे. अवघा नारायण अवतरला. तो नारायणच सगळीकडे भरून राहिला. तो नारायणच पाषाण झालाय, तो नारायणच कीटक झालाय, तो नारायणच पशु पक्षी झालाय. असा हा जो धन्य झाल्याचा जो भाव आहे ना, तो तुकारामांच्या मनात अवतरलेला आहे. हा साक्षात्कारी अभंग आहे. अवघा नारायण अवतरला. आता नारायण बघायसाठी तो शंख चक्र गदा असाच नारायण मला फक्त बघायला पाहिजे, हे माझा हट्ट गेला. आता नारायण हा मला दिसेल तिथे नारायण दिसायला लागला, बघेल तिथे नारायण दिसायला लागला. ही साक्षात्काराची भूमिका आहे. तुका म्हणे धन्य संसाराते आली. आता हे माणसांबद्दल म्हणतायत किंवा कोणी भूत मात्र संसारामध्ये जे दिसतोय ते सगळे. तुका म्हणे धन्य संसाराते आली, हरिरंगी रंगली सर्व भावे. ही सगळी हरीनच अस्तित्वात आणलेली आहेत, पण हरिरंगात स्वतःहून रंगलेली आहेत आणि त्यामुळे धन्य झालेली आहेत. आणि हे धन्यत्व माझ्या प्रत्ययाला येते, असा आनंद तुकाराम व्यक्त करतात. ह्यात काही दुसरं काहीही तुमच्या ऐहिकाचा काही भावच नाही. ऐहिकात मध्ये फक्त प्रेमच आहे. आणि ह्या प्रेमाचं कारण विठ्ठल आहे. असा असा हा आध्यात्मिक अनुभव आहे की ज्या अनुभवाचं रूपांतर शेवटी प्रेमात जर झालं नाही तर तो आध्यात्मिक अनुभवच नव्हे. असं म्हणायचं धाडस यावं असं संतांचे अनुभव आहेत. आणि हे केवळ तुम्हाला तुकारामांमध्येच आहे तसं नाही, नाथांमध्ये पण दिसतात, नामदेवांमध्ये पण दिसतात. हा सगळा भक्ती संप्रदाय आहे ना, हा मोठा प्रेम संप्रदायच आहे. पण ह्याच्याकडे जात असताना तो प्रवास आहे, तो प्रवास विलक्षण अवघड असतो. त्याच्यामध्ये आव्हान असतं. त्यात एक आव्हान बघा, मनाबद्दलचंच आव्हान आहे. हे मनाचे श्लोक का लिहायला लागतात? सर्व संतांना मनाचे अभंग लिहायला लागतात, मनाचे श्लोक लिहायला लागतात. तर त्यातलं करुणाष्टकाची सुरुवातच अचपळ मन माझे नावरे आवरिता असं आहे. तर त्याचा बरोबर अनुवाद यामध्ये कसा दिसतो बघा. मन माझे चपळ न राहे निश्चळ. हा काय रामदासांचं नक्कल तुकारामांनी केली आहे का तुकारामांची नक्कल आहे असं 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 काही नाही आहे ह्यामध्ये. ह्यामध्ये सगळेच जण मनावर फोकस्ड आहे. ते रामदास संत रामदास असू देत, तुकाराम महाराज असू देत, आपापल्या भक्तांना आपापल्या अनुयायांना मनाचा कंट्रोल कसा करावा. मन असं नुसतं गोरासारखं सुटते सगळीकडे, त्याला बाधा बंद कसा घालावा आणि ते नामावर कसं एकत्रित करावं. एकदा एकत्रित केलं की फक्त नामावरच ते थांबणार नाही. ते एकदा साधनेचा भाग म्हणून नामाला वळण लावलाय आणि मग नाम त्याचा ताबा घेणार आहे. आणि मग मन जिथं जाईल तिथे तिथे मला नाम दिसणार आहे आणि नारायण दिसणार. ही पुढची प्रक्रिया आहे तिथे. त्यामुळं त्यामध्ये सुरुवातीला मनावर आवर घेतला, एक कृत्रिमपणा असं वाटण्याची शक्यता आहे, पण तो साधनेचा भाग असतो. नंतर त्या मनाला चौखर उतरू दिलं जाणारच आहे, कारण त्या मनाचा स्वभाव असतो आहे. पण एकदा मनाला त्या ट्रेन केलं त्या नामामध्ये की जाईल तिथे त्याला भगवंत दिसणार आहे. ही नंतरची अवस्था आहे. ती आपल्याला आताच आपण ते धन्य ते पंढरीमध्ये बघितलं. आता इथं तिकडे जाणारा जो भाग आहे, कारण अवघा नारायण अवतरला हे दिसायचं असेल तर नाम घ्यायला पाहिजे. ते नाम घ्यायसाठी त्या मनाला परत ट्रेन करायला पाहिजे. मन माझे चपळ न राहे निश्चळ, घडी एकी पळ स्थिर नाही. ते स्थिर नाहीये. ते स्थिर नाही कारण विषयाकडे धावते ते आणि विषयांमध्ये द्वंद्व समजून धावते. हे हे गरम आहे मला आवडते, हे गार आहे मला आवडत नाही. हे गरम आणि गार मधलं द्वंद्व जे आहे ना, त्या द्वंद्वामुळे दुःख पदराला येते. ह्या दोन्हीमध्ये नारायण आहे ह्याची एकदा खात्री झाली की मला गरमचा त्रास होणार नाही, मग मला मला थंडचा पण त्रास होणार नाही. असा असा जो भाव आहे तो मधली अवस्थेमध्ये काय करायचं हा प्रश्न आहे. आता तू उदास नव्हे नारायणा, धावे मज दीना गांजील. आणि ह्या सगळ्यामध्ये नारायणाचं नामच, नारायणाशी केलेला धावाच तुम्हाला सोडवू शकणार, असं तुकाराम महाराज सांगतात. धाव घाली पुढे इंद्रियांचे ओढी, केले तडातोडी चित्त माझं. माझं चित्त आहे ना, ते चित्ताचाच हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. आपण हे पूर्वी पण बोललेलं आहे. हे चित्त आहे ना, हे चित्त संस्काराचं सगळं ओझं बाळगणारी गोष्ट आहे. आपलं जे अंतःकरण आहे त्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. त्यामध्ये चित्त आहे, मन आहे, अहंकार आहे. आ, तर ह्या 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 चित्ताचा जो प्रकार आहे ना, हा चित्त हा संस्कारात नाही येतो. त्यातून वासना येतात, त्यातून इच्छा येतात, त्यातून अनिच्छा येतात. तर हे चित्ताची तडातोडी, मी चित्त एकत्रित करायला बघतो भगवंताकडे आणि बरोबर हे मन दुसरीकडे दुसरीकडे घेऊन जात असतं. केले तडातोडी चित्त माझे, तुका म्हणे माझा न चले सायास.
आणि भक्ताला होणारं ज्ञानाची चाहूल अशी असते की माझा सगळा सायास आता व्यर्थ आहे. त्या विठ्ठलाचा साक्ष ठेवून तो प्रयत्न करत असतो आणि आता माझा सायास व्यर्थ आहे हे आतून जाणवणं, ते नैराश्य म्हणायचंच नाही त्याला, ती खरी जाणीव होणं आपल्या 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 अपरिपक्वतेची, आपल्या अपूर्णतेची, आणि तरीही पांडुरंगावर विश्वास असणं, त्यातून येणारी ही कबुली असते. तुका म्हणे माझा न चले सायास, माझ्यानं काही होणार नाही. आणि ही शरणागतीची खरी सुरुवात असते. त्याच्या आधी मी माझं मन कंट्रोल करतो, मग मी हे उपवास करून बघतो, मग मी दमन करून बघतो, मग मी आता एवढे दिवस काही खातच नाही, मग तेवढे दिवस आणखीन काही तर करत नाही. हे सगळा हे अहंकारी सगळा सायास असतो. आणि ह्या सायासातून जेव्हा काही होत नाही, तेव्हा सगळ्या दिशेने एक अंधकार येतो, अंधार येतो, आणि त्यातूनही पांडुरंग जाणवायला लागतो. त्या काळेपणातच पांडुरंग तयार झालेला आहे. तुका म्हणे माझा न चले सायास, राहिले हे आस धरुनी तुझी. राहिलो हे आस धरुनी तुझी. आता तुझी फक्त आस धरून मी राहिलेलो आहे. बाकी आता माझं काय मन हे अचपळ आहे का चपळ आहे, माझा सगळे सायास हारले. पांडुरंग 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 एवढाच मी माझ्या शरणागतीमध्ये मी आता शरण आलेलो आहे. आणि शरण येऊन फक्त पांडुरंगाचं स्मरण करत बसलेलो आहे. असा हा अभंग आहे. आता पुढचा हे शरण आलेला जो आहे ना, तो पांडुरंगाला आई म्हणून शरण आलेला. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. एकदम मी विठ्ठलाचं लेकरू झालेलं असल्यामुळं आता आता विठ्ठलावरच सगळा भरोसा आहे. विठ्ठलावर पूर्ण मी भार टाकलेला आहे. माऊली आहे विठ्ठल, त्यामुळे माऊली जशी लेकराचं हित बघते अनकंडिशनली, काय विना अट बघते, तसंच पांडुरंगा तू करणार. आता मी शरणागत आल्यामुळे पूर्ण खात्री झालेली आहे. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि आता हे माऊलीचं वर्णन जे पुढच्या ओळीत केलेलं आहे ना, हा एक मराठीतला मोठा सुविचार म्हणून गाजलेला आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभे विण प्रीत. हा मराठीतला फार मोठा, म्हणजे तुकारामांनी मराठी घडवलेली आहे. म्हणजे असं मी कायम म्हणतोय, तुम्ही कोणाही रॅन्डम मराठी माणूस ला बोलायला लावा 10 वाक्य, त्या 10 वाक्यातलं किमान एक तरी वाक्य तुकारामाच्या अभंगातून आलेलं असणार, याची खात्री बाळगा तुम्ही. आणि त्यालाही माहीत नसणार, ते ऐकणाऱ्यालाही माहीत नसणार. पण ऐसी कळवळ्याची जाती, कळवळा म्हणजे काय? कळवळा म्हणजे प्रीत. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभे विण प्रीत. हे खरं प्रेम जे असतं ते लाभे विणत असतं, ते अनकंडिशनल असतं. हे आम्हाला तुकारामांनी शिकवलं. आणि त्यामुळे परमेश्वर हा आमच्या आईसारखा आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभे विण प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. काय आईचं दुसरं वर्णन असू शकत नाही. पोटी भार तर वाहतेच, आणि ज्याचा भार वाहते त्याचं सर्वस्वच आहे. त्याच्या सगळ्या त्याचा मूर्खपणा, शहाणपणा, आपण असेपर्यंत, ते पोर असेपर्यंत सहनच करायचं. याच्या पलीकडे काही नाही, कारण लाभच नाही कसला. त्याला जन्म पण द्यायचा आणि त्याचं सुखदुःख पण व्हायचं. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे तैसे तुम्हा संता ओझे. असं म्हणलेलं आहे. संतांवर भार टाकलेला आहे. तो पांडुरंगावर भार टाकायचा, नंतर पांडुरंग सापडायला पाहिजे. पांडुरंग सापडला नाही तरी चालेल, जोपर्यंत संत आजूबाजूला आहेत तोपर्यंत पांडुरंग निश्चित आहे. पांडुरंग हाच मुळात अरूपातून आलेला, स्वरूप झालेला ब्रह्म आहे असं मी म्हणतो. पण ते आहे का नाही आम्हाला माहित नाही. ज्या अर्थी संत आहेत त्या अर्थी पांडुरंग आहे, ज्या अर्थी पांडुरंग आहे त्या अर्थी ब्रह्म आहे. अशी आमची आमची चेन आहे. त्यामुळे आम्हाला संत जोपर्यंत आहेत, जोपर्यंत सज्जन लोक आहेत, तोपर्यंत पांडुरंगाचाच आधार आहे. म्हणजे सज्जन लोकांकडे माऊलीच्या भावनेनं तुकाराम बघतात आणि आपल्याला सुद्धा बघायला शिकवतात. त्या संतांचं ऐसी कळवळ्याची जाती करी लाभे विण प्रीती. मला माझी फार ह्या ओळीची एक फार अशी जिव्हाळ्याची आठवण आहे. अ, अ, अण्णा पानसरे जे आमचे होते, कॉम्रेड गोविंद पानसरे, त्यांनी मला फार अनेक गोष्टी शिकवल्या. तर त्यात एक कॉम्रेडचा मृत्यू झालेला होता आणि त्याचा मृत्यूबद्दलचं भाषण करायला पानसरे अण्णा उभे होते. फार वर्षापूर्वी, ते जाण्यापूर्वीची 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि त्याबद्दल ते म्हणाले की हे जे कॉम्रेड आहेत ना, तर त्यांचं काम बघताना मला तुकारामाची एक ओळ फक्त तुम्हाला सांगावी वाटते. आणि त्यांनी ही सांगितली की ऐसी कळवळ्याची जाती करी लाभे विण प्रीती. हा जो आपला कॉम्रेड गेला म्हणले, तर तुकारामांच्या वचनाप्रमाणे जगलेला माणूस होता. तर त्याला लाभे विण प्रीती करणारा माणूस होता, सगळ्यांवर अपरंपार. म्हणून आज एवढी तर गर्दी जमलेली आहे. त्याचवेळी त्यांनी सांगितलं, हे तुकाराम आहेत ना, ते आपल्या वंचित लोकांचा संत आहे तो, हे आमच्या लक्षात फार उशीर आलं, असं पानसरे यांना त्यावेळी बोलताना म्हणाले होते. असे असे बंध असतात. पण ह्या ओळीचं माझं विशेष आठवण फार सुंदर आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभे विण प्रीती. अशी प्रीती कशी करायला पाहिजे ते तुकोबांनी इथं तुम्हाला आम्हाला काय, अगदी पानसरे अण्णांना सुद्धा शिकवलेलं.
भक्तीच्या वाटेवरचा आणखीन एक अभंग आता मी वाचणार आहे, आणि मग आपण बघूया. अजून दोन अभंग वाचतो आणि आपण मग भक्तिगीत घेऊया. आता हा जो आहे ना, आम्ही परमेश्वराला सगळं वाहिलं, आमचं काय असेल नसेल ते शरणागत झालो. सगळं आता वाटतंय आता शरणागत झालो, पण तेवढ्यात त्रास चालू होतो. त्रास, मन हे अचपळ आहे ना. ते त्रास चालू झाला की वैताग येतो. आता सगळं शरण आलो परमेश्वराला, आता मी आणि परमेश्वर एवढं फक्त ठरलंय. तेवढ्यात दुर्जन लोकांचा त्रास चालू झाला. मला आता पांडुरंगाचं नाव घ्यायला जमेना, मला सगळ्या दुर्जनांचा राग यायला लागला. आणि मग मग असा प्रश्न निर्माण, कारण भक्ती पूर्ण झालेली नाही. शरणागतीचं नुसतं जाहीर नामा झालाय हो, सही झाली आहे, खरा शरणागत झालेलीच नाहीये. अशा यातनं आपण जातो तेव्हा उद्वेग असतो भक्ताला. आणि हा उद्वेग तो कोणावर काढू शकत नाही, कारण पांडुरंगच त्यानं स्वतःचा केलेला असतो. सगळा उद्वेग पांडुरंगावर निघतो. असे अभंग अनेक आहेत, तुकारामांच्याकडे ते जास्त आहेत. आम्हा गांजी जन, जन आम्हाला त्रास देते, जग आम्हाला त्रास द्यायला लागले. हे मुंबाजीचा त्रास होतोय, रामेश्वर भट्टाचा त्रास होतोय, काय काय सांगावं, तुझं सगळं भक्त तुझं सगळं करायचं, आणि परत आम्हाला त्रास होतोय तो होतोय. आम्हा गांजी जन, तरी का मेला नारायण. बघा बरं, उद्वेगाची अगदी परमोच्च अवस्था आहे. काय नारायण मेलं का काय म्हणलं, ते काय आम्हाला नारायणाच्या भक्तांना एवढा त्रास होतोय, मग काय नारायण मेलं का काय. झालो पोरटी निढळे, नाही ठाव बुड आळे. काय काय नाही, म्हणजे काय कसला आम्हाला ठाव नाही, आश्रय नाही. आणि आम्ही निढळे म्हणजे कपाळ करंटी झालो, काय कपाळ पुसले गेल्यासारखं झालं. आम्हाला कोण नाही, आम्ही अनाथच आहे, म्हणजे आम्हाला काय बाप नसल्यासारखे आम्ही पोरं आहे. कोणी आम्हाला येऊन त्रास देते काय, हा विठ्ठल काय मेला काय काय कोण. आम्ही जना भ्यावे. अहो हे दुर्जन एवढे आहे की भीती वाटायला लागते, तर जगणं शक्य आहे की नाही अशी भीती वाटायला लागते, अस्तित्वाची भीती वाटायला लागते, एवढा त्रास व्हायला लागला. अंबाजीनं काटेरी झाडानं तुकारामांना झोडपलेलं आहे. आम्ही जना भ्यावे, तरी का न लाजेचे देवे. ह्या देवाला लाज यायला नको काय, भक्ताला एवढी जर जगाची भीती वाटत असेल तर देवाला लाज यायला पाहिजे. असं हा देवाशी भांडण आहे. तुका म्हणे देश, आणि ही खरे असं असं दाटून आलेलं आहे, सगळा उद्वेग दाटून आलेला आहे, काहीही आशा नाही काही नाही. तुका म्हणे देश, पण आता कसा बघा, ह्यामध्ये सुद्धा अध्यात्म आहे आणि ह्यामध्ये सुद्धा शिक्षण. तुका म्हणे देश, देश म्हणजे प्रांत, सगळे बघावं तिकडं काही काही दिसतच नाही, सगळे दुर्जनच दिसत आहेत, ती गांजतायत भक्तांना. तुका म्हणे देश, झाला देवाविण ओस, देव दिसना हो कुठे. ह्यामध्ये सुद्धा धडा आहे. सगळीकडे दुर्जन दिसायला लागले, त्रास दिसायला लागला, आणि देवच कुठे दिसत. आणि मग एकदा देव दिसायला लागला की त्या दुर्जनामध्ये सुद्धा देव दिसायला लागतो. मग त्या दुर्जनाशी आम्ही लढायचं सुद्धा शकतो, कारण हे सगळं विठ्ठलाशीच खेळणं आहे असं वाटायला लागतं. आणि तो फार पुढची अवस्था आहे. पण ही आदली मधली अवस्था आहे ना, ही सुद्धा तुकाराम मुद्दाम रेकॉर्ड करून त्यांनी ठेवलेली आहे आपल्यासाठी. आणि त्यामुळं आपलं आपलं शिक्षण होत राहतं. आता 9:56 झाले, तरी पण मी एकच छोटा 4 ओळीचा अभंग आहे तो वाचतो, आणि मग आपण आजचं गाणं घेऊया. काळाचेही काळ. आता हे बघा, हा कॉन्फिडन्स बघा, मगाशी काय जन गांजत होते, आता जनाचा सोडाव, मृत्यूला घाबरत नाही, अशा अवस्थेत तुकाराम गेला. हा पुढचा अभंग आहे. काळाचेही काळ. काळ काय, जो काळ म्हणता ना तुम्ही, तो मृत्यू जो म्हणता ना, त्या मृत्यूचे आम्ही मृत्यू आहोत, त्या मृत्यूला मरणाला आणू, असे आम्ही आता भक्त झालेलो आहोत. आता बघा कॉन्फिडन्स पुढच्याच अभंगात आहे अक्षरशः. काळाचेही काळ, आम्ही विठोबाचे लढीवाळ. तर मगाशीच काय म्हणत होते, आम्ही विठोबाची लेकरं आहे, आणि काय नारायण मेलं का काय. आता काय म्हणतात, विठोबाचे लढीवाळ आहे आम्ही, आम्ही काळाचे काळ आहे, आम्ही यमाला घाबरत नाही म्हणल्यात. की हे ट्रान्झिशन कसं होतं हेच महत्वाची गोष्ट आहे. हा सगळा साधनेचा प्रवास आहे, तो फार तुकारामांच्या बरोबर आपण करत राहायला पाहिजे. करू सत्ता सर्वा ठाई, करू सत्ता सर्वा ठाई, वसो निकट वाजे पायी. पांडुरंगाच्या अशा पायापाशी बसू आणि सगळ्या जगावर सत्ता करू, कारण पांडुरंगाचंच जग आहे हे सगळं, कळलंय आम्हाला. ऐसी कोणाची वैखरी, वदे आमुचे समोरी. आमच्या जिभेलाच आता सामर्थ्य प्राप्त झालं, सारखं नाम घेऊन जीभ अशी तयार झाली की कोण अंबाजी आणि कोण रामेश्वर भट्ट, आमच्याशी आमच्या समोर बोलायची आता हिंमतच कोणाची राहिली नाहीये. ऐसी कोणाची वैखरी, वदे आमुचे समोरी. तुका म्हणे बाण, आणि मग बाण आले आता आमच्या हाती. बाण म्हणजे काही हा व्हायलाच नाहीये, असा असा राम जो जो असा बाण काढून बसतो, तसा तसा हा राम, तसा नाहीये हा भक्त. तुका म्हणे बाण, हाती हरिनाम तीक्ष्ण.
आम्ही हरिनामाचाच आता भजन करणार आहे. आता कितीही दुर्जनांनी त्रास देऊ, आमचा आमचा ढळणा आम्ही त्याच्याशी त्याचं पारिपत्य करूच. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्राशी भेदू, असे ते करायचंच आहे. पण ते करत असताना आत मात्र अभंग राहणार होता मी. आत हरीचं प्रेम आहे ते तसंच वसत राहील. आणि हातानं आम्ही काय करायचं ते दुर्जनांचं पारिपत्य करू, पण मनाचा हा स्थैर्य आहे ना, ते आता ढळणार नाही. तुका म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण, हरिनाम घेत घेतच आम्हाला आम्हाला जे काही कर्तव्यानं करायचं आहे ते करत राहू, अशी ही सुंदर अशी भक्तीमधली अवस्था होती. तर आता आपण इथे आपला अभंग थांबूया. आणि आजचं भक्तिगीत आहे ते भक्तीतलंच एक मोठी अवस्था आहे. अं, एक मिनिट, हा नेमकं मी घालवून बसलो. एक सेकंद फक्त. अं, तर ते गाणं आहे, ते गाणं तुम्हाला फार समजावून सांगण्याची आवश्यकता पण नाहीये. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, असा हा आमच्या नाथांचा अभंग आहे हा. तर तो आपण ऐकूया. भेमंडांचं गाणंच असं आहे की तुम्हाला अर्थ फार समजून घ्यायची आवश्यकता होते, आणि नाथांचं सांगणं इतकं सोपं आहे की फार त्याचं काय कठीण शब्द नाहीत, काय नाही. एकच आहे की आता पंढरपूरला सुद्धा जायची आवश्यकता नाही. खरा खरा आध्यात्मिक प्रवास काय असतो हे आमच्या सगळ्या संतांनी सांगितलंय. नाथांनी अगदी कडी केलेली आहे त्यावर. ते म्हणले खरं काय आहे, तर तुम्हीच काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. आणि हेच केवळ केवळ अलंकार वगैरे काही नाही येतो ह्यामध्ये, ते खरं अध्यात्म सांगतायत की खरा पांडुरंग हा तुझ्या आतच आहे, आणि तुझं देऊळ हेच पंढरपूर आहे. हे तुला समजून घ्यायला पाहिजे. ते समजून घ्यायसाठी नामं वापरायला पाहिजे. पण म्हणून आमच्या भक्ती संप्रदायातली प्रतीकं एवढी सुंदर केली आहेत. इंद्रियांचा गोपाळ गाला अशी अशी याच गाण्यामध्ये नाथांनी केलेली इमेज आहे. आता मग पंढरीचं सगळं वारकरी संप्रदायाचंच इमेज द्यायची आहे, तर मग पंढरपूर सांगितलंय काया आहे, आणि आत्मा सांगितलंय विठ्ठल आहे, तर मग गोपाळ गाल्याचं काय करायचं? इंद्रियांचा मेळ आहे म्हणले, तो मेळ मेळ इंद्रियांचा मेळ आहे तो खायचा आहे. तो म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहे तो त्याचाच गोपाळकाला करून टाकलेला आहे. कारण सगळीकडं आता पांडुरंग दिसायला लागलेला आहे. असा अतिशय गूढ अशी प्रचिती देणारा, अतिशय गोड असा हा अभंग आहे. तर तो आपण ऐकूया. हा भीमंडांनी गायला आहे आणि राम फाटकांनी याची चाल दिली आहे. हा, काया ही पंढरी. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. भाव भक्ती भीम उदकते वाहे. भाव भक्ती भीमा, भाव भक्ती भीमा उदकते वाहे. बरवा शोभत आहे पांडुरंग. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती हे जिवाळूवंत. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती हे जिवाळूवंत. मिळाला
से थाट, मिळाला से थाट, मिळाला से थाट, वैष्णवांचा काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद, ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद, ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद. हाची वेणुनाद, हाची वेणुनाद, शोभत से काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. दश इंद्रियांचा, दश इंद्रियांचा एक मेळा केला, दश इंद्रियांचा एक मेळा केला. ऐसा गोपाळ काला, ऐसा गोपाळ काला, ऐसा गोपाळ काला, होत असे काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. देखिली पंढरी देहि जनिवानी, देखिली पंढरी, 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 देखिली पंढरी देहि जनिवानी, पंढरी, पंढरी, देखिली पंढरी देहि जनिवानी, देखिली पंढरी, पंढरी, देखिली पंढरी देहि जनिवानी. एका जनातनी, एका जनातनी, एका जनातनी, एका जनातनी, एका जनातनी, एका जनातनी, वारी करी काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. हे काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. आणि एका जनार्दनी वारी करी असं म्हणजे कशी वारी करायची, तर आपल्यातलाच पांडुरंग आपण ओळखणं, हीच खरी पांडुरंगाची, हीच खरी पंढरीची वारी आहे. इथंपर्यंत अध्यात्म घेऊन जातात भक्ती संप्रदायातले संत. आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ, जय जय राम कृष्ण हरी.